म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी एकनाथ त्र्यंबक गायकवाड पूज्यश्री एकनाथ दादांना हा मृत्यूलोक सोडून हा इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. 1 वर्ष पूर्ण झालं. मग त्यांचा संपूर्ण परिवार असेल, त्यांच्या पत्नी असतील, त्यांच्या मुली असतील, आदरणीय ज्योतिताई, आदरणीय मनीषाताई, आदरणीय दादांची 2 मुलं आहेत, विनोद दादा आणि आदरणीय अक्षय दादा. 4 भाऊ आहेत, 1 बहीण आहे सिंधुताई. हा संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिवाराला सोडून पूज्यश्री दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आजचा आलेला कीर्तनाचा योग, सेवेचा योग आदरणीय आमचे अनिल भाऊ शिरवाडेकर, पूज्यश्री आदरणीय आमचे बाळूभाऊ असतील यांच्या माध्यमातून आलेला, या परिवाराच्या माध्यमातून आलेला सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साध्य करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ ज्ञानोबरायांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती, काही काळ गोदावरी मैयाच्या तीरावरती विश्वगुरु निवृत्तीनाथ देवांच्या सानिध्यामध्ये राहून अखंड एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक नाशिक रत्न हरिभक्तपरायण दिनेशजी महाराज मोजाड. श्री महाराजांना दंडवत करता आपण जोरदार टाळी वाजूया. मस्त भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या परिसरात काही ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ देवांनी हिरे दिलेत बरं का नाशिककर. त्यातला एक हिरा गतीर कुटुंबामध्ये मोंडेगाव नगरीमध्ये जन्म घेतला आणि अवघ्या महाराष्ट्राला निवृत्तीनाथ देवांच्या कृपेनं ज्या आवाजानं वेड लावलं, असा गोड आवाज, अशा गोड चाली. आदरणीय हरिभक्तपरायण गोरखजी महाराज गती श्री महाराजांनाही दंडवत करतो. भजन सम्राट तेवढ्याच तोला मोलाचं, तेवढंच ताकदीचं गाणं, अत्यंत श्रद्धेचं जीवन, अत्यंत गोड जीवन. आदरणीय आमचे रामदास बाबा श्री महाराजांनाही दंडवत करतो. वंजरवाडी गावामध्ये जन्म घेतला, लहवीत गावाला विद्येचं शिक्षण घेतलं. गुरुवर्य रामकृष्ण महाराज लहवीतकर पूज्यश्री महाराजांच्या संगतीत राहून कोणाच्या तरी पवित्र संगतीत राहायचं आणि ज्ञान घ्यायचं, याच्याकरता त्याला नम्रता असावं लागतं. आज कोणी कोणाच्या संगतीत फिरायला तयार नाही, कोणाची सेवा करायला माणसाला वाटत नाही सेवा करावी, पण सेवेचं फळ मिळत असतं एक दिवस. ज्ञानोबरांच्या दरबारात सेवा करा, निवृत्तीनाथ देवांच्या दरबारात सेवा करा, भैरवनाथाच्या दरबारात सेवा करा, एक दिवस देव देणार म्हणजे देणार आपल्या पत्रामध्ये. असं श्रद्धेचं जीवन आदरणीय आमचे तुकाराम बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या माऊली महाराज तुपे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळी बालगोपाळ माझ्या भावांना दंडवत करतो. अत्यंत श्रद्धेची चोपदार आमच्या छोट्या माऊलींची फार जवळीक साधणारी चोपदार माऊली तुम्हालाही दंडवत. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत. माझ्या संगतीला आलेले माझ्यापेक्षा मोठे बंधुराज आमच्या अण्णांनाही दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. नाद ब्रह्म खर तर आपल्या या कीर्तन परंपरेचा भक्तिनाद या युट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे रोहन दादा, माझ्या दादालाही दंडवत करतो, सर्वांना दंडवत करतो. 1 तास फार लक्षपूर्वक कीर्तन ऐका. श्री संताची माता चरणा, श्री संताची माता चरणा, श्री दादांना एकनाथ दादांना हा मृत्यूलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. जीवनामध्ये काही काळ थोडीशी सर्व्हिस केली, जीवनामध्ये कुटुंबाचा गोड सांभाळ केला. 1 वर्ष झालं. जसं एखादं झाड असलं सावलीचं, झाडाच्या सावलीला जाऊन बसलं की थंडगार हवा, आराम करावा वाटतो ना. पण झाड सुकलं, वाळलं,
की उन्हाची चटके सोसावं लागतात माणसाला. तसं निस्वार्थ प्रेम करणारा, झाडासारखा प्रेम करणारा, छाया करणारा बाप या दोन्ही लेकींच्या आणि दोन्ही लेकरांच्या जीवनातला निघून गेला. काय असतं पोरकं जीवन झालं की ज्याचा बाप गेला ना त्याला विचारा बापाचं दुःख काय. ते येत आहे. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवत होता, आणि मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला बाप आठवत, आई आठवत. एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना ताई मुलीवरती, तर मुलीला फक्त हक्काचं घर बाप असतं. ती बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. एखाद्या दिवशी वडील जर रागवले तर लेकरू आईकडे पळत जातं. आईला विनंती करता, आईच्या पदराला घट्ट पकडतं, आईला विनंती करता, आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. असं खंबीरपणे साथ करणारा बाप निघून गेला या लेकरांच्या जीवनात. झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हासी, झाड सावलीच गेलं आता खेळ हा उन्हासी, झालं मोकळ आभाळ, झालं मोकळ आभाळ आता चटके उरासी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. एका कवीनं 2 ओळी वापरल्यात आमच्या बापा करता. पण तुकोबारांची अत्यंत गोड भाषा आहे बरं का त्याच्या करता. तुकाराम महाराज म्हणतात, बाप करी जोडी हे पुराची ओढी, बाप करी जोडी हे पुराची ओढी, बाप करी जोडी हे पुराची ओढी, बाप करी जोडी हे पुराची ओढी. संकीर्तन घडावं, थोडंसं अन्नदान, थोडंसं अन्नदान घडावं, तर एकट्यानं थोडंसं एकटा चिंतन करूया. इथं जन्म झाला की मरावं लागतं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं बरं, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं.
लवितकर कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा, बरं वाटेल आपल्याला. आपल्या जीवनाचं भलं व्हावं असं वाटत असेल, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर कधी कधी संतांशी बोलून पहा. चला ज्ञानोबरांशी बोलू जरा आपण. का हो महाराज, आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावे. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी अनुभवाला आणवावी लागेल आम्हाला. पण अनुभव येण्याकरता त्या ओवीचा आधी वाचावी लागेल. वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी वाचावा लागेल तर आपण वाचू शकतो गड्या. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचाल तर आपण चांगलं वाचली पाहिजे आपण. ज्ञानोबरा सांगतात तिथे जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. साधकांनी प्रश्न केला का हो ज्ञानोबरा, इथं जर एक दिवस मरावंच लागतं तर आम्ही नेमकं इथं आलोय तरी कशा करता? खरं तर देहाचं माध्यम घेऊन आलो. ज्ञानोबा सांगतात देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. आपलं गाव लवित नाही, आपलं गाव नाशिक नाही, आपलं गाव इगतपुरी नाही. ज्ञानोबा खुलासा देतात ना, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू धनंजयाजिया परी. इथं आलं की दोन सोहळे जीवाला. कोणता कोणता? बोला बोला बोला. एक जन्माचा आणि दुसरा, आवाज येतो तुमच्यापर्यंत? बोला माझ्याशी. एक जन्माचा आणि दुसरा. पूज्यश्री एकनाथ दादांचे दोन्ही सोहळे झाले. कोणता कमाय? जन्माचाही झाला आणि मृत्यूचा. आता तुमचं आमचं एक झालेलं आहे. मला बोलावं लागतं. कीर्तन हे वादातून नसावं, पण कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे. नुसतं मी एकट्यानं बोलावं, तुम्ही नुसतं ऐकवं, याला कीर्तन नाही म्हणत. संवाद असावा. तुम्ही प्रत्येक अभंग पहा, तुकोबारांनी देवाशी संवाद केलेला आहे, जनाबाईने देवाशी संवाद केलेला आहे. देवंत पाताळ लोकिनी घडला पाहिजे. चला बोला माझ्याशी. आदरणीय दादांचे दोन्ही सोहळे झाले. एकनाथ दादांचे जन्माचाही झाले आणि मृत्यूचाही झाला. बरं, तुमचं आमचं एक झालेलं आहे. बोला की हो. जन्माचा कोणता माय आणि दुसरा होणार आहे. तुम्ही सांगता का घाबरायला? म्हणजे मला घाबरायचं नाही. मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही ताई दादा, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही का घाबरायचं नाही? तुम्ही एवढंच डोक्यात ठेवायचं फक्त. सांगणारा सुद्धा जाणार आहे. आता बरं वाटलं ना तुम्हाला? हा बस. मग का हो ज्ञानोबा राय, इथं जर एक दिवस जाणं असेल, निरोप घेणं असेल, आम्ही आलोय काय कार्य करण्याकरता? ज्ञानोबा एक कार्याचं उदाहरण सांगतात. पाही पा शरीराच्या गवाजया लागी आली पांडवा. हे अर्जुना, तो कार्यार्थ गवा सांडोनिया. ज्या कार्याकरता आला तेच कार्य कर. मग का हो ज्ञानोबा, अर्जुनाच्या निमित्ताने आपण भाग्यवाणी. ज्ञानोबा आपल्याशी बोलतात. कशा करता आलो? ज्ञानोबा सांगतात या देहाला येणं आणि जाणं ही जी जन्म मृत्यूची येरझारे ही संपवण्याकरता. मग ज्ञानोबा राय साधकाने प्रश्न केला, इथं देहाला येणं आणि जाणं संपवता येतं? ज्ञानोबा राय सांगतात तैशे येणीची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापडे. मग का हो ज्ञानोबा राय, ही जन्म मृत्यूची येरझार संपवता येते. आम्ही असं काय कार्य करावं का जेणेकरून जन्म मृत्यूची येरझार संपेल? ज्ञानोबा सांगतात एक काम करा आता, तरी जड जुळून व्हायला निघ ये भक्तीची वाटेला जिया पावस या व्यंगण्याचे धाम माझे. आम्ही त्या भक्तीच्या वाटेला लागावं आणि भगवत साधना करावी, तेव्हा जन्म मृत्यूची येरझार संपेल. असाच एक प्रश्न साधकाने तुकोबारायला केला. का हो तुकाराम महाराज, या देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची येरझार संपवता येते का?
बाबा तुकाराम बाबा, तुकाराम महाराज म्हणतात संपवता येत नाही त्यांची सरली, त्याची सरली येरधार, त्याची सरली येरधार, त्याची सरली येरधार, त्याची सरली येरधार. झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार. त्याची सरली येरधार, 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 त्याची सरली येरधार. झाला सफल व्यापार, त्याची सरली येरधार, झाला सफल व्यापार, त्याची सरली येरधार, झाला सफल व्यापार, त्याची सफल व्यापार, त्याची सरली येरधार. एकदा टाळीवाजा आमच्या बाबा करतो. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सरली येरधार. टाळी वाजवा मस्तपैकी. त्यांची सरली येरधार, झाला सफल व्यापार, झाला सफल व्यापार, त्यांची सरली येरधार. त्यांची सरली येरधार. तुकोबरा स्पष्ट सांग. झाला सफल कोणाची? साठविला हरी जी हृदय मंदिर. जन्म मृत्यूची येरधार संपवण्याकरता मिळालं हे मनुष्य जीवन. पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का. लवितकर नाशिककर का? नरदेय दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. आणि तुम्ही आठवा आपण भजन करावं एवढाच आठा असे संताचा. का रे बाबा भजन करून घे, परत मिळणार नाहीये. हा. आणि आता जर भजना करता जर विसरला गड्या तू, विसरली तया थोर झाली हानी, आणि पचतील खाणी 84च्या. पुन्हा पुन्हा यायचं नाही इथं, म्हणून भजन करून घ्यायचंय. का? आपण स्वतःला भाग्यवान समजा. पहिलं भाग्य नरदेय मिळाला. तुलसीदास महाराज म्हणतात बडे बाग मानुष तनु पावा, बडे ताळी वाजवा. तुलसीदास महाराज म्हणतात दूर दुर्लभ सब रंतन गावा, दूर दुर्लभ सब रंतन गावा, बडे बाग मानुष तनु पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणते मनुष्य जीवन मिळालं. पहिलं भाग्य नरदेय मिळाला. दुसरं भाग्य भारत देशामध्ये भरतखंडी नरदेय प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. तिसरं भाग्य महाराष्ट्रात जन्म मिळाला. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. स्वतःला खूप भाग्यवान समजा. नाही का ना? जिथं संत जन्माला आलेत ना, महाराज म्हणतात ती भूमी धन्य बर का. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती. साधू जन्माला येतात ते कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. पण जिथं साधूचं वास्तव्य महाराज म्हणतात, जेथे वैष्णव
वास्तव आहे. साधू राहतात जेथे वैष्णवाचा वास. धन्यभूमी पुण्यदेश ही भूमी धन्य जिथं साधूचं वास्तव आहे. आता दुसरं प्रमाण घ्या नामदेव महाराज. धन्य ते आरण रत्नाची ते खान जन्मला निदान सावताजो. साधूच्या भूमीमध्ये जन्म घेतात जिथं वास्तव्य आहे, जिथं वास राहण्याकरता ती भूमी धन्य आहे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात ब्रह्मादिक देवासारखी देव अपेक्षा करतात का हा मृत्यू लोकच धन्य. महाराज म्हणतात धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा पैसा. धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा पैसा. असं करते ब्रह्मादिक, असं करते ब्रह्मादिक. वळवंटीचे सुख, वळवंटीचे सुख. धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा पैसा. 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 आपण स्वतःला धन्य समजा. जिथं निवृत्तीला देवांचा वास्तव्य ही भूमी धन्य. जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्यदेश. पहिलं भाग्य नरदेव मिळाला, दुसरं भाग्य भारत देशामध्ये, तिसरं भाग्य महाराष्ट्रात, चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. बरं का आपल्याला भाग्यवान समजा. ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला लागतो. भाग्यवान समजा स्वतःला निवृत्तीनं देवांच्या नंतर जन्म मिळाला. किती भाग्य. अरे दादा खुर्च्या वाजू नका रे, तुमच्या पाया पडतो कडे. अरे शहाणी माणसं आहे तुम्ही, काय सांगावं तुम्हाला आता. किती वेळ वृक्ष बांधता मला आता. शहाणी माणसं बसा जरा. आपण शेतकरी माणसं आहे, जरा खालीही बसलो तर चांगलं आहे. जोपर्यंत चांगलं बसते तर तोपर्यंत चांगल्या जागी बसा. अरे खुर्ची कधी धोका देऊ शकते बाबा. खुर्चीचा एवढा विश्वास नाही ठेवायचा. बसा लय गोड. किती भाग्य झाली तुम्ही म्हणजे ते तुलाच माहिती किती झाली. हेच असं ते. पहिलं भाग्य नरदेव मिळाला, दुसरं भाग्य भारत देशात, तिसरं भाग्य महाराष्ट्रात, चौथं भाग्य संतांच्या नंतर, पाचवं भाग्य अजून आपल्याला देवानं जिवंत ठेवलं. ठेवलं देवानं जिवंत. मग आजपर्यंत नसलच गुरु केला तर गुरु करून घ्या. गुरु करायचा हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, इथं सांगण्याकरता आला. ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. आपण म्हणा राम भाऊ गुरु करून घ्यावा. काही गडी म्हणतात आपल्या मनाचाच गुरु आहे. चालेल इथं मनाचा, इथं मनाचा गुरु चालणार. ज्ञानोबराला विचारू बावे बिन देव. बोला बोला. आणि गुरुविने अनुभव. इथं गुरुशिवाय अध्यात्माचा अनुभव कसा कळेल कडे हो. गुरुच्या कृपेनं माळ घालावी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा. काश म्हणले नाथ बाबा गंडे तोडे गळा. हल्लीच्या काळात लोकांचा माळीवर नाही विश्वास राहिला, एवढा गंड्या तोड्यावर विश्वास वाढला. काय लोक कोण्या भ्रमाती सांगते. बरं केवढं भंडवलं या गंड्या तोड्यावाले ना. त्यांची काय दोष नाही म्हणा, आपलीच बिघडली. त्याला काय करतात. 50% लोक भ्रमाते बधीर झालीत लोक. आता म्हणा आपण इकडं म्हणा येईन बाई कीर्तन संपलं का जेवण करून जा. येईन बाई म्हणते बाई मी खात नाही. काय झालं तिला खायला खात नाही म्हणते. वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खात नाही म्हणते. आपलंही कोणीतरी एक दिवस खाल्लं पाहिजे वर्ष श्राद्धाचं. एवढं ध्यानात ठेवा. आपण काय 1000 वर्ष दावे शिकवून आलो. आपण म्हणा का खाते नाही. त्या दरी जाऊन येईल म्हणते का बाबाकडं. काचा बाबा आणि काचं काय गमाय. कोण्या बाबाकडे जाऊ नका. ताई जायचं असं एक पत्ता सांगतो तुम्हाला. बरं तुमचे एवढे चांगले दिवस आले ना. आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ना. अगं इथून बस धरली का तुम्हाला सगळं महाराष्ट्र फिरून या. फुकट आहे तुम्हाला, फुकट. मग इथून बस धरा ताई. ऐकताल ना. तिथं जायला सांगायचं पत्ता. त्याला प्रमाण सांगणार आहे बरं का मी. इथून बस धरा ताई त्र्यंबक नगरीला जा. कोण्या दरीत नाही जायचं बरं का. कोण्या दरीत नाही जायचं ना. निवृत्तीनाथ देवांच्या दरबारात जायचं. मंदिरात प्रवेश करायचा ताई.
आणि आपलं मस्तक निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवायचं, आपलं जीवन धन्य झालं म्हणून समजा. महाराज म्हणतात हे मस्तक कुठे नाही ठेवायचं, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुम्ही रोज महिन्याला वारी करत असाल निवृत्तीनाथ देवांची, तर काय कुठे वाऱ्या जायची गरज नाही आपल्याला, पण आपली वारी चांगली असली पाहिजे. ज्ञानोबराला विचारू, बरं तुमचं दुःख नाही असं नाही, इकडे तेच दुःख नाही, आपण म्हणा ये बा जेवण करून जा बरं का, ये बा म्हणतो आपण खात नाही का बरं, वर्षश्राद्धाचं दहाव्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. कंदुरीला गेले हो नाही जड पडत याचं अंग, कंदुरी आरतीत गेलं तर पापच आहे. पाऊस खाता हौस करी जोडून वैरी वाटी करे होतात मानता. अरे इथं मांस खाणं बरं वाटेल. बरं पुढचा नाथ बाबाचा पुरावा पुढचा ऐका आता. नाथ महाराज म्हणतात आज पाप करणं बरं वाटेल, श्रीमंती थोडी तारुण्यपणे गमेट आपल्याला म्हणून कोणाला तरी दुःख देऊन पाप करणं, कोणाचा तरी बळी देऊन खाणं आज बरं वाटेल. पण नाथ महाराज म्हणतात अशा गमेटीत राहू नका. आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही. पातके करिता पुढे आहे पुसता आणि काय उत्तर देता. आपलं खाणं चांगलं असावं, तुकोबरांच्या भाषेतलं युक्त आहार विहार. आपण पाप पुण्याला चाललं पाहिजे म्हणून तुमच्या पाया पडतो. नसेलच माळ घातली तर ऐका संताचं. तुकोबराय सांगतात कंठी मिरवा तुळशी. बरं का ताई, हल्लीच्या काळात पोरींना माळ घालण्याची लाज वाटते. सोनं किती क्विंटल भर घाला म्हणा, पण माळ नाही आवडत. ताई सोनं कितीही क्विंटल भर जरी घातलं तर एक दिवस रडू रडू हसू हसू काढून घेतील. पण जे ओरिजिनल तुळशीचं सोनं आहे ना, जे तुकोबराने आपल्याला आग्रह केला घाला, ती पवित्र तुळशीची माळ कधी जाणार नाही आपल्या गळ्यातून. नाही तर महाराज म्हणतात सोनं किती घाला, भूषण हे घेते काढून या काढून या. बांधुनिया देती यमाची, बरोबर ना. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तुकोबरांचा आग्रह आहे आपल्याला. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. हा 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 वाचलोय एवढं सांगायचं बरं का. मला आता प्रमाण द्यायचंय, मला खूप लक्षपूर्वक ऐका. जीवनामध्ये भगवत साधना करून घ्या. नाम साधना करा. नामधारक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. हल्लीच्या काळात लोकांना नामधारक म्हणलं तर लोक म्हणजे दुसऱ्या संप्रदायाचं आहे. अशी बरीच फ्यूज उडलेली गोळ्या संपलेली समाजात माणसं आहे. ऐका तुकोबरांचा पुरावा किती गोड आहे. तुकोबरा स्वतःला कीर्तन केशरी नाही म्हणती लवितकर, नाशिकन कीर्तन सम्राट नाही म्हणती, पण स्वाभिमानाचं पद लावतात तुकोबरा स्वतःला. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबरा स्वतःला नामधारक म्हणतात. आम्ही नामाचे धारक. पूज्यश्री महंत डॉक्टर रामकृष्ण महाराज लेवितकर, पूज्यश्री बाबांचं आगमन झालेलं आपण टाळीच्या गजरामध्ये स्वागत करतो. निवृत्तीनाथ देवाने अशी विद्वान माणसं दिलीत आपल्या भूमीला. ऐकूया. खर तर मी लेकरांना काय बोलावं त्यांच्या समोर, पण एवढा मोठा अभ्यास करून कोणाच्या तरी कीर्तनाला येऊन बसावं, त्याला आई वडिलांचं हृदय करावं लागतं. जसं आईला लेकरू बोबडं जरी बोलायला लागलं ना तरी लय आनंद वाढतो, तशी ही मोठी माणसं आमच्या आईप्रमाणे आहेत. ऐकावं लेकराचं गोड बोलून. बोबड बोलणं ना तरी बालक बोबडा बोले असं बोलणं आहे. ऐकता ना. नाम साधना करायची. ऐका या देहाबद्दल एकच अभंगाचा चरणाचा
विस्तार करायचा बस. शेवेला पूर्ण विराम द्यायचं. थांबायचं मला 12:30 मी सांगितलं 1 मिनिटही पुढे जाणार नाही, कारण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त काही. ऐकूया फक्त आपण, ऐका. महाराज म्हणतात तुका म्हणे ते भजन प्रमाण, पण भजन असं करा. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदित हे त्याने वंदे. आजामेळ बिल्लीने तारिणी कुंडिनी प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. ब्रह्मा हत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे केला. का गुरु करायचा, का माळ घालायची, का भगवत साधना करायची? सांगा देवाला, देवा बरवे झाले आजीवरी, बरवे झाले समाधीवर ठेवा आणि सांगा देवा बरवे झाले आजी नाही पडेलो मृत्यूची आहारी. का 2019, 20, 21चा काळ आपण पाहिला. अर्धवळची माणसं निघून गेली, कोटी रुपये माणसं मोजायला तर मोदी लवित कर, पण नाही आयुष्य शिल्लक राहिलं. मग देवानं ठेवलं आपल्याला. संतांच्या नंतर जन्माला आलो, 5 भाग्य जिवंत आहे ना, अजून आपण स्वतःला भाग्यवान दिला या काळ्या मिळालं हे आयुष्य. ते भगवत साधने करता. का भगवत साधना करायची? या देहाबद्दल परिचय देतात ना तुकोबराय, कोणाचा देह पवित्र आहे म्हणून. खरं तर तुकोबराय 2 अंगाने बोलतात या देहाबद्दल बरं का. एका बाजूला महाराजांची भाषा आहे. शरीर महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठा, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे पार, अपवित्र शरीर आहे अपवित्र शरीर. एका प्रमाणात ही भाषा आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे, शरीर दुर्गंधीचे तार, नाही अपवित्र शरीर आहे. महाराज म्हणतात या देहाबद्दल अपवित्र काहीच नाही गाड्या. पण ज्याला भगवत साधना करायची, ज्याला नामधारक जीवन जगायचे, त्याच्याकरता तुकोबराय वेगळा परिचय देतात. महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोळ, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, सत्य होय केले, शरीर साधन परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध केले, शरीर साधिले परब्रह्म. ज्याला भगवत साधना करायची, शरीर उत्तम चांगली, हे चांगले महाराज म्हणतात बरं का. याच्यासारखं अपवित्र काही नाही. आणि महाराज म्हणतात याच्यासारखं पवित्र आहे काही नाही. पवित्रता वाणी पुण्यवंता, पवित्रता वाणी पुण्यवंता, पवित्रता वाणी पुण्यवंता.
जो दे अच्युत सर्व काळ एकदा टाळी वाजा आमच्या भावांकडे. मी अगोदर बोलून गेलो ना, निवृत्तीनाथ देवाने आपल्या परिसराला आवाज ऐकला का अंगावर शहारे येतात. तुकाराम महाराज या देहाबद्दल परिचय देतात. एक पुरावा असा दिला, याच्यासारखा अपवित्र काहीच नाही. पण महाराज मध्ये त्याच्यासारखं पवित्रही काही नाही. पण तो कोणाचा देह पवित्र आहे आता ऐका. एक तुमच्याकरता उदाहरण, एक तुमच्याकरता उदाहरण, सेवेला पूर्णविराम. संत जनाबाई माहिती ना माहिती तुम्हाला. काशीपर्यंत कीर्ती गेली संत जनाबाईची. देह कोणाचा पवित्र ऐकता ना माय ऐका. काशीपर्यंत कबीर महाराजांना वार्ता कळाली, भाग्यवानी जनाबाई. जगाचा मालक जनाबाईला दळू लागला. भाग्यवानी त्या जनाबाई जनाबाईला काम करू लागावं. काय भाग्यवान असं. अशा संत जनाबाईचं माझ्या जीवनात दर्शन व्हावं असं कोणाला अपेक्षा. कबीर महाराजांना काशी प्रांतावरून निघाले. पहाटे 3 वाजता उठायचं. संत जनाबाईचं भजनाचा नियम आहे का. किती 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 तुम्ही जागे आहे ना सगळ्या. किती वाजता उठायचं जनाबाई. आताची जनाबाई किती वाजता उठते. पहाटे 6 वाजता. फरक एवढाच. पूर्वी पहाटे 3 वाजले का सुनांना धाक असायचा सासूचा. 3 वाजता सुना उठायच्या. कामाला झाडलोट सुरू. आता सुना झोपा द्या, सासा उठा द्या. काळ बदलत चालला. हा ऐकूया चला. 3 वाजता उठायचं. जात्याजवळ जायचं. धान्य घ्यायचं. एक गारका मारायचा अगोदर जात्याला. ते धान्य टाकायचं. पहिली हाक देवाला मारायची. सुंदर माझे जाते ग फिरते. सुंदर माझे जाते ग फिरते ओव्या गाऊ कमवून घेतो येणे बाळ. ओ गाव कौतुक तू ये बाबा रे बाबा ओ रे एकदा म्हणता का माझ्या पाठीमागे. तुमचे होठ हलू राहिले मला कळतंय. खूप देवानं गोड आवाज दिला. त्या आवाजाचा इथं भजनात उपयोग करा. नाही तर काय काय मावल्या आवाज दम द्या त्या घरी नवऱ्याला. पप्या काय कळत नाही रे म्हणजे तो बापाला. उठला का उसात उठला का उसात. रान डुकरत तो बापात फरक नाही म्हणजे. असं नका. तुम्हाला जेवढं भजन करता येईल ना या वाणीनं. हे मस्त देवाने आवाज दिला तुम्हाला. म्हणा माझ्या पाठीमागे एक ओवी म्हणा जनाबाई. मी तुम्हाला का गाणी बिणी नाही म्हणायला म्हणा ओवी. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके. तुम्हाला भुका लागल्या का माय. अगं नळव भांडण झालं तर एक जरी नाक घ्यायला बोलू देत नाही. हा जरा जरा हृदयापासून. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके. ओव्या गाऊ कवतुके तू हिरे बाळ विठ्ठला. तू ये रे बाळ विठ्ठला. तू ये रे बाळ विठ्ठला. ये रे बाळ विठ्ठला. तू ये रे बाळ विठ्ठला. टाळी वाजा त्यांच्याकरता. आता आपण म्हणून पाहता की नको रे बाबा म्हणशील नको नको. आपले स्वर लागत पण काहीचे खर्जे काहीचे शेडजे. का काही दमळायची सवय काही ओढायची सवय आपल्या स्वराला. पण ऐका माय तुम्ही एवढं काही क्षण भजन केलं. मूवी म्हणल्यावर आठवलं का कोणाशी वैर ठेवलेलं. आणि बस भजन करून आम्हाला एवढीच अनुभूती आलं पाहिजे बरं का. काय कोणाशी विरोध काय आबोला धरू नका. दिवस किती दिवस जीवन जगायचे लय थोड्या. एखादी मैत्रीण बोलत नसेल ना तुमची वाली जवळची
तुम्ही तिचे पायदार, तुम्ही आणि तुम्ही तिला सांगा, अगं संदर्भागा, अगं किती दिवस आयुष्य जगायचे बाई, काय आबोला धरती, परत कोण्या जन्मात भेट होणार आहे आपल्यावाली, कोणाशी वैर ठेवू नका, कोणाशी आबोला, अरे भेटल त्याला चांगलं म्हणा, 2 शब्द बोलायचे, आज झालेली भेट लवित कर, उद्या होईल ना होईल काय सांगता येईल कडे, जो भेटल बस. जनाबाईचा असं भजन, पण आस लागली कबीर महाराजाला आणि निघाले. पंढरपूर जवळ राहिलं आणि घडला असं, जनाबाई आणि 2-4 सख्या म्हणजे मैत्रिणी गौऱ्या गोळा करायला निघाल्या. गौऱ्या लक्षात आल्या ना, हा, आणि गौऱ्या गोळा करता करता भांडण झोपलं. आता यायचं भांडण कधी झोपल काय सांगता येत नाही गोरबा. कांद्याच्या वावरात गेल्या तरी गईवरून भांडण होईल, लग्नात आल्या तरी साड्या वाट्यावरून भांडण होईल, काय सांगता येत नाही. आता ऐका, भांडण झालं, जनाबाई म्हणायची या गौऱ्या माझ्या आहे, ऐका बरं का, देह कोणाचं पवित्र आहे आता ऐका. जनाबाईनं म्हणावं या गौऱ्या माझ्या आहे बाबा, आणि त्या बाकीच्या म्हणावं गौऱ्या माझ्या आहे जना. तिथून कबीरदास महाराज चाललेले कशाला, दर्शनाला, कोणाच्या, आणि भांडू कोण राहिलं, हा, जनाबाईनं हाक मारली कबीर महाराजांना, ओ बाबा. आले कबीर महाराज, काय म्हणणं आहे बाबा, आमचं एवढं भांडण झालं, एवढं मिटून दे. अगोदर परिचय विचारला तिनं दादा, बाई तू कोण आहे, माझं नाव काय नाही बाबा, जनाबाई. जनाबाई, जनाबाईची कीर्ती काशीपर्यंत ऐकली, देव दळू लागतो, देव झाडलोट करू लागतो. त्या जनाबाईच्या दर्शनाला आलो नाही, जनाबाई तिकडं भांडू राहिली गावऱ्यावरून. देवा वारी फेल गेली म्हणली, नसतो अर्ध बरं झालं असतो. ओ बाबा एवढं भांडण मिटवून तुम्ही निघून जा. कबीर महाराजांनी विचारलं, जनाबाई अगं तुझ्या ह्याच गौरे, या गौऱ्या तुझ्याच्या, असं काय लेबल आहे का तुझ्या गौरीला, लेबल, लवित गावाला लेबल, हे गाव लवितच आहे म्हणून, नाशिकला लेबल आहे, हे गाव नाशिकच आहे. हे जनाबाई ही गौरी तुझीची, ह्या गौऱ्या तुझ्याची, असं काय लेबल, ओ बाबा लेबल आहे माझ्या गौरीला. काय लेबल आहे बाबा, ऐकतं बात माय, बाबा ही गौरी हातावर घ्यायची, आणि बाबा ही गौरी का नाही कानाला लावायची, आणि बाबा ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल ना बाबा, समजून घ्या ती गौरी माझी आहे बाबा. गौरी उचलली कबीर महाराजांनी, हातावर घेतली, कानाला लावली ना, त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल भजन आवाज यायला लागलं, डोळ्यातून अश्रू आले कबीर महाराजांच्या, आणि तिथंच दंडवत केला कबीर महाराजांनी जनाबाईला. सांगितलं देवा काय पवित्र असेल हा देह, नुसता देहच नाही पवित्र, काय भजन केलं असेल माझ्या जनाबाईनं, हा देह पवित्र, या देहाचा स्पर्श एका शेणाच्या गौरीला झाला, त्या गौरीनं विठ्ठल विठ्ठल म्हणावं, त्याला म्हणतात महाराज म्हणतात पवित्र तो देवाने. ऐकूया कोणाचा देह पवित्र, आपल्या मंगळवेड्यामध्ये पडझड झाली, अनेक लोक गेले, त्याच चोखोबर आहेत चरित्रामध्ये असा उल्लेख, दबले गेले. देवाला आठवण झाली, नामा जा माझ्या चोखोबरांची हस्ती घेऊन या. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा हजारो लोक मिली तिथं, कशी सापडायची हस्ती, ए नामा ओळख सांगतो, हाड घ्यायचं आणि कानाला लावायचं. नामा ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल ना नामा, समजून घेते हाड माझ्या चोखोबरायच्या गाड्या. चोखोबराय सांगतात पवित्र तो देवाने. काव महाराज तुम्ही संतांचं चरित्र सांगितलं, इथं देव पवित्र करता येतो. महाराज आमचाही देह पवित्र झाला पाहिजे, असं काही उदाहरण सांगा, असं काही सांगा का आमचा देह, आता तुम्ही कीर्तनात सांगू राहिले पवित्र तो देह, पण आमचाही देह पवित्र झाला पाहिजे. ज्ञानोबा सांगतात ऐका, तो देह पवित्र, पवित्राची होय कीर्ती
आहे ना, हरिपाठ कीर्ती. की जरी ग रोज देवघरामध्ये बसा आपल्या घरात, आणि रोज सायंकाळ झाली सकाळ संध्याकाळ ज्ञानोबरायचा हरिपाठ करा. आपण आपल्या वाणीनं हरिपाठ जर रोज गायला तर महाराज म्हणतात तो देव पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हा रोज टीव्ही पाहिल्यापेक्षा रोज हरिपाठ करा. काना मागून आली चिकट झाली, हा या सासू सुनाच्या गोष्टी नका ऐकू टीव्हीला. रुबाब राहिला नाही, सासू सुनाचा दर्जा राहिला नाही, कोणी कोणाला मानायला तयार नाही. मानपान असला पाहिजे, सगळ्या मानापानाने हे जीवन थोडे दिवस जगायचं. लय गो ज्ञानोबरांचा हरिपाठ रोज का. ज्ञानोबरा संत पवित्राची ओ तुकाराम महाराज म्हणतात तो देह पवित्र आहे, पवित्र तो देह वाणी पुण्य, ती वाणी पुण्यवाणी जो वदे अच्युत. अच्युत या शब्दाचा अर्थ आहे सतत अखंड जो भगवत साधना करतो ना, महाराज म्हणतात त्याचा देह पवित्र आहे, तो देह पवित्र आहे, तो देह पवित्र आहे. खरं तर चार असे भागच केले. काहींचा देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे, काहींची वाणी पवित्र आहे देह अपवित्र आहे, काहींची वाणी अपवित्र आहे देहही अपवित्र आहे. पण एक वर्ग असा आहे जिथं देह पवित्र आहे, जिथं वाणी पवित्र आहे, तो वर्ग म्हणजे संतांचा वर्ग आहे. पवित्र तो देह वाणी पुण्य जो वदयाच्युत सर्व काळ. असा जो भगवत भक्त आहे, ज्या भगवत भक्ताच्या जीवनात अशी साधना घडली, ऐका त्या भगवत भक्ताची ताकद. अभंगाचं दुसरं चरण. तयाच्या चिंताने तरतील दोषी, तयाच्या चिंताने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, तयाच्या चिंताने तरतील दोषी, तयाच्या चिंताने तरतील दोषी, जळतील राशी टाळी वाजवा आमच्या बाबा. तयाच्या चिंतनी तरतील दोष. अशा दोषातून कोण मुक्त झाले? काही उदाहरण आहे वाल्याकोळी. पण दोषातून मुक्त झाला का? भजन केलं, भगवत साधना केली. तयाच्या चिंतनी तरतील दोषी, जळतील राशी पातक. पाप असू द्या, महाराज म्हणतात पापाच्या राशी शिल्लक. पण असा जो भगवत भक्त आहे, अजून एक सामर्थ्य सांगितलं अभंगाचं तिसरं. सेवय चिरज चरणीची माती. मला वाटलं होतं तुकाराम बाबा ऐकावं तुमच्या मुखातली एक साल म्हणा, एक साल देवईची दाती चरणीची माती, देवईची
ताली वाजवा आमच्या तुकाराम बाबा करता बहुत बढिया मस्त देव चिरज चरणीची मागी दावत चालती मागी मागी काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी तुका म्हणे देव भक्ताचा संग तेथे भोगनाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातका एकदा संतांच्या नामाचा जप करायचा आपल्याला हात बरी करूया टाळी वाजवायची आपल्याला का संतांच्या नामाचा जप करायचा पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे निवृत्ती ज्ञानदेव सोपान असं नाही बघा बर विठोबा तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या बरोबर माझ्या गडाळामध्ये 12:30 झालेले बाबांनी सांगितलं इच्छा आहे तेवढ्या परिवाराची म्हणूया इथं संतांचं ऐकूया आपण का संतांचा गुरु करायचा माळ घालायची वारीला यायचं हे बघा निवृत्तीनाथ देवांची वारी जवळ आली 2 दिवस वारी या बरं का माय तुम्ही पण या वारीला या तुम्हाला 1 सून असो 2 असो 3 असो 4 असो 5 असो 5 झाल्या पण या वारीला हे सोनाच्या हवाली करून द्या या मस्त वारीला बरं का आपण या सगळे या निवृत्तीनाथ देवांच्या वारीला आलं पाहिजे तिथं येऊन नाथ महाराज म्हणतात नुसता जप करा नुसता जप करा काय निवृत्ती निवृत्ती काय हो फलश्रुती काय म्हणता पापनुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता नुसतं एवढं भजन जरी केलं तरी आपलं जीवन धन्यतेला प्राप्त आहे म्हणून आपण निवृत्तीनाथ देवांच्या वारीला आलं पाहिजे एकादशी द्वादशीचा काला घेऊनच घराला यायचं मस्तपैकी सगळ्यांनी या दशमीलाच या मस्तपैकी सगळ्यांनी असली दिंडी आहे मला वाटतं आमच्या तुपे बाबाची दिंडी आहे बरं का आता माऊली महाराज तुपे यांची दिंडी त्या दिंडी सोहळ्यामध्ये भजन करत 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 या निवृत्तीनाथ देवांच्या भेटीला आनंद असतो मस्तपैकी 2-3 दिवसाचा प्रवास आहे आला पाहिजे प्रवास संतांच्या दरबारात गेला का आपल्याला विश्रांती हा नामामणे देवा चला तया टाया विश्रांती घ्यावया ज्ञानोबरांजवळ गेलं का विश्रांती निवृत्तीनाथ देवांजवळ गेलं का आपल्याला विश्रांती म्हणून आलं पाहिजे बरं का विश्रांतीचे ठाव पायी संताची विश्रांतीचा ठाव आपल्याला विश्रांती मिळते आपल्याला सामान्य जीवाला मग आलं पाहिजे का हो बाबा आम्ही नाही गुरु केला नाही माळ घेतली नाही वारी केली आमचं काय जाणार नाही संत सांगतात तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार मार्ग दावणे गेले आधी निळोबरा सांगतात दयानिधी संतती पण महाराज म्हणतात तिथं संताचं ऐकलं तर भलं होईल संताच्या हृदयात दया आपण भजन करावं आपण वारी करावी भगवत साधना करावी संत जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देव कष्टविधी इथं संताचं ऐकलं तर भलं होईल पण नाथ महाराज म्हणतात गड्याव जर संताचं नाही ऐकाल त्याचा परिणाम सांगतात नाथ बाबा हे जरी नाही ऐकाल
वाजूया मस्त पैकी बहुत बढिया जय हो मल्हारीची वारी मल्हार हरी मल्हारीची वारी
जोरदार टाळी वाजूया जाता जाता पिंगळा महाद्वारी आमच्या बाबा बस आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे अनिल भाऊ आणि बाळूभाऊ हा संपूर्ण परिवार या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे आदरणीय वैकुंठवासी एकनाथ त्र्यंबक गायकवाड पूज्यश्री दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं 2 मुली आहेत ज्योतिताई आणि मनीषाताई 2 मुलं आहेत आदरणीय आमचा विनोद आणि अक्षय दादा 1 बहीण आहे सिंधुबाई हा संपूर्ण परिवार 4 भावंड मोठा परिवार आहे पुन्हा एकदा सर्वांना दंडवत करतो आणि थांबतो रामकृष्णारी पूज्यश्री बाबा एक बाबा बोलतील विठ्ठल जय जय विठ्ठल जय